बरं का प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका सुरू झाली आहे. ती म्हणजे पाठराखीण. आणि पाठराखीण या मालिकेची खूपच धमाकेदार अशी सुरुवात इकडे आता आपल्याला झालेली पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीलाच कॉलेज दाखवलं आहे आणि कॉलेजमध्ये सगळे मुलं मुली एकमेकांसोबत चर्चा करत असतात, कारण आज त्यांचा रिझल्ट लागणार आहे. आणि बोलत असतात की पेपरसाठी सुद्धा मेहनत घ्या आणि रिझल्टसाठी सुद्धा मेहनत घ्या. काय यार, रिझल्ट लावायचा बोर्डवर तर काय चाललं आहे ह्यांचं की ऑनलाईन रिझल्ट दाखवणार, ऑनलाईन रिझल्ट दाखवणार. इकडे अशी सगळ्या मुलामुलींची चर्चा चाललेली आता आपल्याला दिसते. आणि दुसरीकडे मात्र इकडे दोन मुली खूपच धावत पळत रिझल्ट पाहण्यासाठी इकडे कॉलेजमध्ये येत असतात. पण तेवढ्या शिपाई काका येतात आणि म्हणतात की तुमच्या सगळ्यांचा रिझल्ट इथे बोर्डवर लावलेला आहे, त्यामुळे इकडे मुलांची डायरेक्टच झुंडच पळत सुटते आणि रिझल्ट पाहण्यासाठी प्रत्येकाचीच चढाओढ चाललेली असते. सगळेजण पळत पळत तिकडे बोर्डकडे जात असतात की काय रिझल्ट लागला हे पाहण्यासाठी. सगळे असे धावत पळत बोर्डवर गेलेले असतात. इकडे या दोन मुलीसुद्धा बोर्डकडे गेलेल्या असतात आणि रिझल्ट पाहण्यासाठी इकडे तिकडे उड्या मारत असतात. त्यातलीच एक मुलगी असं म्हणते की काय यार, प्लीज आम्हालासुद्धा रिझल्ट पाहू द्या ना. आणि ए मुला, तुझी इतकी छान उंची आहे, तू माझ्या पाठीमागं येऊन बघ ना रे, तुलासुद्धा रिझल्ट दिसन, पण मला अजिबात रिझल्ट दिसत नाही, प्लीज. आणि तो मुलगा वळून पाहतो तर इकडे आपल्या मालिकेच्या सुंदर हिरोईनीची एंट्री झालेली आता आपल्याला दिसणार आहे. आणि हिरोईनीचं नाव आहे प्राजक्ता. तो मुलगा प्राजक्ताला पाहून थक्कच होतो आणि प्राजक्ताच्या तोंडाकडं पाहतो आणि म्हणतो की एवढ्या सुंदर मुलीला कोण नाही म्हणेल का, तुला रिझल्ट पाहायचा आहे ना, ठीक आहे. आणि तो मुलगा काय करतो, सगळ्यांना म्हणतो बाजूला व्हा रे, बाजूला व्हा, प्राजक्ताला रिझल्ट पाहू द्या, बाजूला व्हा. आणि मग इकडे सुंदर अशा आपल्या हिरोईनीची एंट्री झालेली आहे आणि हिरोईन कोण आहे हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मालिकेच्या हिरोईनीचं नाव आता आपल्याला प्राजक्ता आहे हे कळलेलं आहे. आणि प्राजक्ता आता रिझल्ट पाहण्यासाठी पुढे जाणार असते, पण ती इकडे तिकडे पाहते, कारण तिची मैत्रीण, तिची सखी तिच्या सोबत नसते. पहिले तर ती इकडे तिकडे पाहते आणि तिच्या सखीला म्हणजे भाग्याला हाताला धरते आणि इकडे शोधत ओढत घेऊन येते कुठं, रिझल्टकडे. आणि दोघीही मैत्रिणी छान एकमेकींचा हात धरतात आणि रिझल्ट पाहण्यासाठी बोर्डवर येतात. पण इकडे भाग्याला खूपच भीती वाटत असते की ती पास होईल किंवा नाही होणार. पण इकडे प्राजक्ता म्हणते अगं भाग्या, तू खूपच हुशार आहे, तू नक्कीच पास होशील. पण इकडे भाग्या म्हणते नाही प्राजू, पहिला तू रिझल्ट बघ, मी नाही पाहणार, मला खूप भीती वाटते. मग इकडे प्राजक्ता म्हणते ठीक आहे, चल पाहू आपण. आणि मग भाग्या म्हणते असं कर, तू माझा रिझल्ट बघ आणि मी तुझा रिझल्ट बघते. तर इकडे दोघीही छान हसतात, खुलतात आणि एकमेकींकडे पाहतात आणि एकमेकींचा रिझल्ट बोर्डवर पाहू लागतात. पहिलं प्राजक्ता ही भाग्याचा रिझल्ट पाहते आणि इकडे आता बोर्डवर नाव शोधत असते इकडे तिकडे, पण भाग्याचं काही नाव लगेच सापडत नाही. आणि मग इथे भाग्याचं नाव सापडतं आणि भाग्या खूप चांगल्या मार्काने पास झालेली असते. इकडे तिला ए ग्रेड मिळालेली असते. आणि आता भाग्या बोलते ठीक आहे प्राजू, मी तुझा रिझल्ट पाहते. पहिले दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात आनंदाने, कारण इकडे भाग्या पास झालेली असते. आणि आता भाग्य ही प्राजक्ताचा रिझल्ट पाहत असते आणि प्राजक्ताचंही नाव लवकर काय भाग्याला सापडत नाही. ती खालून सुरुवात करते, पण आपल्या प्राजक्ताचं नाव हे सगळ्यात टॉपला असतं, कारण ती कॉलेजमध्ये फर्स्ट आलेली असते. आणि अशी सुंदर असं आता रिझल्टवर भाग्या बोट ठेवते आणि सांगते अगं प्राजू, तुला 92% मिळाले आहे, तू संपूर्ण कॉलेजमध्येच फर्स्ट आलेले आहे. आणि इकडे प्राजक्ताला तर खूपच आनंद झालेला असतो. दोघीही एकमेकींना मिठी मारतात आणि छानपैकी इकडे एकमेकींचं कौतुक करतात आणि खूपच एकमेकींसाठी खुश झालेले असतं. आणि मग काय, संपूर्ण कॉलेजची मुलं मुली हे सगळेजण इकडे आता प्राजक्ताचं कौतुक करतात, म्हणतात वा प्राजक्ता, किती छान, केवढे छान पर्सेंटेज मिळाले आहे तुला, तू तर कॉलेजमध्ये फर्स्टच आलेले आहे आणि
खूप खूप अभिनंदन तुझं, तू कॉलेजमध्ये फर्स्ट आल्यामुळं. आता इकडे प्राजक्ता सगळ्यांना थँक्यू म्हणते. तर त्यातल्या काही मुली म्हणतात, वा नशीब असावं तर प्राजूसारखं, ती दिसायला पण केवढी सुंदर आहे आणि असं अभ्यासात पण हुशार आहे, डान्स क्लासमध्ये पण हुशार आहे, एकदम म्हणजे एकदम अशी ऑलराऊंडरच आहे. आणि इकडे मुली आता खूपच प्राजक्ताचं कौतुक करू लागलेल्या असतात. आणि इकडे भाग्या आणि प्राजक्ताच्या जोडीवर सुद्धा मुली बोलतात की जोडी असावी, बहिणी असाव्या तर या दोघींसारख्या. म्हणजे इकडे आता प्राजक्ता आणि ही भाग्या एकमेकींच्या बहिणी दाखवलेल्या आहे. त्यांचं नातं असं दाखवलेलं आहे की प्राजक्ता ही भाग्याच्या आत्याची मुलगी आहे आणि भाग्य ही प्राजक्ताच्या मामाची मुलगी आहे. अशा या दोघी घट्ट मैत्रिणी आणि मस्त अशा बहिणी आपल्याला इथे दाखवल्या आहेत. आणि इकडे मुली म्हणत असतात की या दोघी बहिणींना खूपच छान आणि गोड आहेत, खूपच एकमेकांची काळजी घेतात. प्राजक्ता ती भाग्याची पाठराखी नसल्यासारखेच काळजी घेत असते. तिच्या सुखदुःखात, तिच्यावर येणाऱ्या प्रत्येक दुःखावर किंवा संकटात सगळ्यात आधी प्राजक्ता उभी असते. आणि इकडे दोघीही बहिणींचं खूपच असं मुली छान गोड कौतुक करत असतात. आणि दोघीही आपला आपला रिझल्ट पाहतात आणि आता दुसऱ्या मुलींना रिझल्ट पाहण्यासाठी चान्स देतात. आता इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे वैद्यबुवांची एंट्री. इकडे आता एक मेडिकल म्हणजेच आयुर्वेदिक औषधांचं दुकान आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आणि तिथे छान छान असे सुविचारसुद्धा लिहिलेले आपल्याला दिसणार आहे. आणि आता हे वैद्यबुवा नक्की कोण, तर हे वैद्यबुवा आता प्राजक्ताचे मामा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे ते छान अशी रुग्णांची सेवा करत असतात आणि रुग्णांना हवं नको त्या दवा देत असतात. आणि तिथे एक मुलगीसुद्धा त्या दवा कुटताना आपल्याला दिसणार आहे. ती असणार आहे वैद्यबुवांची सुनबाई. आणि मग काय, सगळ्या रुग्णांच्या गर्दीतून एक मुलगा धावत पळत आता तिथे वैद्यबुवांसमोर येऊन थांबताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्या मुलाकडे इकडे वैद्यबुवांची सून एकदम एकटकच पाहत असते, पण काही विषय तो काही आपल्याला लगेच समजत नाही. आणि छान इकडे आता वैद्यबुवांच्या दवाखान्याची अशी सुंदर एंट्री दाखवलेली आहे. त्यातला एक मुलगा म्हणतो, ए मुला तू कुठं चालला आहे, इथे मेडिकलवाल्याला एंट्री नाही. तेव्हा तो मुलगा सगळ्यांना असं इकडे तिकडे ढकलत थेट वैद्यबुवांसमोर जाऊन उभा राहतो आणि वैद्यबुवांना म्हणतो की ह्या गोळ्या घ्या, ह्या खूपच चांगल्या गोळ्या आहे आणि आपल्या इथे आजारांवर पटकन काम करतात. पण इकडे वैद्यबुवा सांगते, तुम्हाला एकदा सांगितलं आहे ना, इथे मेडिकलवाल्याला एंट्री नाही आणि मला या गोळ्या नको आहेत. इथे अजिबात बाहेरच्या गोळ्या चालत नाही, इथे फक्त आयुर्वेदिक औषधांचाच वापर केला जातो. इकडे आता तो दुसरा माणूस म्हणत असतो की नक्की हा कोण आहे. तेव्हा आता हा जो मुलगा गर्दीतून धावत पळत पुढे आलेला आहे, हा वैद्यबुवांचा मुलगा दाखवलेला आहे. आणि वैद्यबुवांचा मुलगा म्हणतो की तुम्हाला नको आहे का ह्या गोळ्या. मग आता पुन्हा एकदा इकडे कॉलेजमध्ये आपण येणार आहोत. आणि कॉलेजमध्ये इकडे भाग्या आणि प्राजू खूपच एकमेकींसोबत सुंदर अशा गप्पा मारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण तितक्यात त्यांचे कॉलेजचे मित्र पुढे येतात आणि इकडे आता प्राजूचं कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी एक मुलगा हात पुढे करतो आणि प्राजूला म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन प्राजू, तू संपूर्ण कॉलेजमध्ये फर्स्ट आली आहे. पण प्राजूचं मात्र त्या मुलाकडे अजिबात लक्ष नसतं, ती दुसरीकडेच पाहत असते. तो मुलगा हात करून पुढेच उभा असतो, पण इकडे प्राजू काही त्या मुलाच्या हातात हात देत नाही आणि ती भाग्याकडेच पाहत असते. तेव्हा इकडे आता तो मुलगा म्हणतो की मी लग्नासाठी तुझा हात मागत नाही, कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी मी तुझा हात मागत आहे. पण इकडे प्राजूचं लक्ष तिकडे बोर्डवर लागलेल्या नोटीसकडे असते आणि ती हळूहळू त्या नोटीसकडे चालत निघून जाते. आणि प्राजू गेल्यानंतर इकडे भाग्या त्या मुलाला म्हणते, तोंड पाहिलंय का आरशात, म्हणे प्राजूचा लग्नासाठी हात मागणार. आणि मग काय, शेजारचा मुलगा खूपच त्या मुलावर फिदी हसतो. आणि इथे आता प्राजू निघून गेलेली असल्यामुळे भाग्यासुद्धा प्राजूच्या पाठीमागे धावत जाते. पण इकडे प्राजू आता त्या बोर्डवरची नोटीस वाचते आणि त्या नोटीसचा छान असा फोटो काढून घेते.
इकडे आता कॉलेजच्या सगळ्या सुंदर हँडसम मुलाची एंट्री झालेली आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इकडे त्या मुलावर मात्र आपली भाग्य ही खूपच लट्टू दिसलेली आपल्याला दिसते. आणि इकडे भाग्य म्हणते की अगं प्राजू तिकडं बघ कोण आलंय, कौशिक आलाय, केवढा हँडसम आहे ना हा. आणि इकडे आता भाग्य कौशिकचं खूपच कौतुक करते आणि इकडे प्राजूसुद्धा आता भाग्याला चिडवत असते की काय गडबड आहे. इकडे कौशिक खूपच उड्या मारत मारत येतो आणि म्हणतो, अभिनंदन प्राजू, अभिनंदन, आणि हात पुढे करतो. तेव्हा इकडे आता प्राजू काही हात देत नाही, पण नंतर तो म्हणतो अरे कॉंग्रॅच्युलेशन, आणि स्वतःच प्राजूचा हात ओढून घेतो आणि प्राजूचं भरभरून कौतुक करत असतो. केवढी सुंदर आहे, दुसऱ्यांना सुद्धा चान्स दे, त्यांना सुद्धा मिळू देत काहीतरी गुण, सगळंच येतं तुला. आणि इकडे तो मुलगा आता प्राजूचा हातच सोडत नसतो. आणि इकडे भाग्य मात्र फक्त त्याच्या तोंडाकच पाहत असते, कारण तिला तो खूपच आवडलेला असतो. तेव्हा तो काय करतो, जवळ सोबत आणलेली कॅडबरी बाहेर काढतो आणि इकडे प्राजूला म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि प्राजूला कॅडबरी देतो. प्राजू इकडे खुश होते. आपण इकडे भाग्य म्हणते फक्त एकटीलाच आणली, मला नाही आणली. तेव्हा इकडे तो मुलगा म्हणतो की असं कसं, मी तुमच्या दोघींसाठी कॅडबरी आणली. आणि मग आता इकडे तो त्याच्या खिशातली दुसरी कॅडबरी काढतो आणि भाग्याला देतो आणि म्हणतो की तुम्ही दोघी खूपच हुशार आहे, कारण तुम्ही वैद्यभुवांच्या मुली आहेत आणि तुम्ही ह्या पास होणारच होत्या, हे मला आधीपासूनच माहिती होतं. म्हणूनच मी तुमच्या दोघींसाठी छान अशी कॅडबरी घेऊन आलेलो आहे. आणि इकडे आता प्राजू म्हणते आम्हाला कॅडबरी द्यायचं फक्त एवढंच कारण आहे का दुसरं काही, म्हणजे भाग्याला अशी छान धक्का मारून भाग्याला चिडवत इकडे कौशिकच्या तोंडाकडे बोलून प्राजू बोलत असते. मग काय कॅडबरी द्यायचं दुसरं काही कारण आहे का. पण इकडे तो असा हसू लागतो आणि मग तिकडनं त्याचे सगळे मित्र येतात आणि तो म्हणतात अरे यार कौशिक चल लवकर, आपल्याला उशीर होत आहे, आपल्याला प्रॅक्टिससुद्धा करायची आहे, इथे काय बोलत बसला आहे. आणि ते सगळे मुले इकडे कौशिकला घेऊन ओढत ओढत घेऊन जातात. आणि कौशिक म्हणतो मुलींनो तुम्ही अजिबात जाऊ नका, मी पुन्हा एकदा येतो, तुम्ही इथे वाट बघा, मी येतो बरं का. आणि आता इकडे सगळी मुलं कौशिकला घेऊन निघून गेलेले असतात आणि प्राजू आणि भाग्या एकमेकींसोबत गप्पा मारत असतात. ते बोलत असतात प्राजू मी तुझ्यासाठी खूपच खुश आहे, आज तू घरी चल. भाग्या बोलते की मी इकडे आईला तुझ्यासाठी छान खीर बनवायला सांगितले आहे, तुझ्या आवडीची, तुला खीर खूप आवडते ना. इकडे भाग्या म्हणते खरंच तू माझ्यासाठी मामीला खीर बनवायला सांगितली आहे, हो मला खूपच आवडते खीर. आणि इकडे आता प्राजू खूपच खुश झालेली असते, कारण तिला आता मामीच्या हातची खीर खायला मिळणार असते. इकडे आता वैद्यभुवा आलेल्या त्या मेडिकलवाल्याला असं बोलताना दिसणार आहे की हे बघ हा दवाखाना मी रुग्णांच्या सेवेसाठी खोलला आहे, इथे मी कोणाकडनंही 1 रुपयासुद्धा घेत नाही आणि तू या गोळ्या आत्ताच्या आत्ता घेऊन जा, मला याची गरज नाही. तर तो आता इथे मुलगा म्हणतो की हो खोलला आहे ना तुम्ही दवाखाना, तो सुद्धा इथे फुकट येणाऱ्या सगळ्या रुग्णांसाठी, तिथे फुकट उपचार भेटतात म्हणून सगळेच येतात तोंड काढत. आणि आता ती वैद्यभुवांची सून त्या मुलाकडे पाहतच असते. तेव्हा तो मुलगा बोलतो की बाबा निदान माझ्या बायकोसमोर तरी व्यवस्थित बोला, तुमच्या सुनेसोबत तरी नीट माझ्यासोबत वागा, तृप्तीला किती वाईट वाटत असेल तुम्ही माझ्यासोबत असं वागताय. आणि इकडे आता हा जो येणारा मेडिकलवाला हा वैद्यभुवांचा मुलगा दाखवलेला आहे कौस्तुभ, त्याचं नाव कौस्तुभ आणि सुनेचं नाव तृप्ती. इकडे आता काय बाबा तुम्ही कसे वागता, कसं बोलता, तुमच्या सुनेला किती वाईट वाटत असेल ह्याचा तुम्ही कधी विचारसुद्धा करत नाही. इकडे आता दोघीही बहिणी छानपैकी रिझल्ट घेऊन घरी आलेल्या असतात आणि आवाज देतात. तेव्हा इकडे आता वैद्यभुवा घरामध्ये येतात आणि कौशिकला म्हणतात की कौस्तुभ तू तिकडे आता दवाखाना बघ, मी आलोच. आणि आता घरामध्ये एकदम शांतता पसरलेली असते. या दोघीही बहिणी तोंड पाडून घरी आलेल्या असतात आणि इकडे आता मामा बोलत असतो की बाळा काय झालं, तुम्ही दोघी जणी काहीतरी बोला ना, तुम्ही काहीच कशा बोलत नाहीये. तर या दोघी खूपच इकडे नोटंकी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मग त्या म्हणतात की मामा आम्ही दोघीही पास झालो. आणि इकडे आता भाग्य म्हणती बाबा तुम्हाला माहिती आहे का
मला खूप छान मार्क्स मिळाले आणि आपली प्राजू तर आणि ती प्राजूचं कौतुक सांगणार तोच इथे आता मामीची एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. मामीचं नाव असतं चारू. आता मामी इकडे बेसनाचे लाडू घेऊनच मुलींचं तोंड गोड करायला आलेले असते आणि इकडे मामा तर खूपच खुश झालेला असतो. इकडे तो त्याच्या मुलीला आणि भाचीला सुद्धा जवळ घेतो आणि खूप खूप आशीर्वाद देतो. इकडे आता तृप्ती आणि कौस्तुभला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. दोघेही एकदम कौतुकाने या दोघी बहिणींकडे पाहत असतात आणि घरामध्ये छान असं आनंदमय वातावरण झालेलं असतं. इकडे खूपच गोड कौतुक दोन्ही मुलींचं चाललेलं असतं. म्हणतात मला माहिती होतं माझ्या दोन्हीही मुली खूपच हुशार आहेत आणि चांगले मार्क्स घेऊनच घरी येतील. ही आनंदाची बातमी ऐकण्यासाठी मी किती वेळ वाट पाहत होतो. इकडे आता मामा बोलत असतो प्राजूला आणि प्राजू तू तर खूपच हुशार आहे हे मला चांगलंच माहिती आहे. बोलता बोलता भाग्याचं सांगायचं राहून गेलेलं असतं की आपली प्राजू ही पूर्ण कॉलेजमध्ये पहिले आलेली आहे. तिला 92% आहे. हे भाग्या सांगणार असतोच. मामी तिकडनं येते आणि म्हणते भाग्या नको ती बडबड करू नकोस, शांत बस जरा पुरे झाली आहेस ना पास, खूप छान. आणि इकडे मामी बेसनाच्या लाडवाचं ताट घेऊनच दोन्ही मुलींसमोर आलेली असते आणि ती फक्त तिच्या मुलीला म्हणजेच भाग्यालाच बेसनाचा लाडू भरवते आणि म्हणते की अभिनंदन बाळा, खूप छान मार्क्स पाडले, मला खूपच आनंद झालेला आहे. आणि इकडे आता मामी ही अजिबात प्राजक्ताचं कौतुक करताना आपल्याला दिसणार नाही. तिला प्राजक्ताविषयी मनामध्ये काहीतरी आडी आहे असं आपल्याला इथे बरोबर कळतं. आणि इकडे आता मामी फक्त भाग्याला लाडू पोटभर भरवते आणि इकडे सुनबाई मात्र शांत सगळं काही बसत पाहत असतात आणि ऐकत असतात. मामा बोलतो की प्राजक्ताला सुद्धा बेसनाचा लाडू भरवणार, तीही खूप चांगल्या मार्काने पास झाली आहे. पण इकडे मामी म्हणती नको काही, तिला बेसनाची ॲलर्जी आहे त्यामुळे नको तिच्यासाठी बेसनाचा लाडू. ठीक आहे, पण इकडं आता सगळ्यांनाच खूप वाईट वाटलेलं असतं आणि भाग्याला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. पण इकडे मामा म्हणतो की तू भरव तिच्यासाठी लाडू, कारण तिचा मामा इकडं भक्कम आहे तिची काळजी घ्यायला. पण मामी म्हणते की कशाला उगाच तिला ॲलर्जी होईल, तिच्या चेहऱ्यावर अंगावर सगळे रॅशेस उठतील आणि पुन्हा एकदा आपल्याला दवाखान्याचा खर्च करायला लागेल. पण मामा म्हणतो तिचा मामा वैद्य आहे, तू हे विसरलीस का? बरं तू माझ्या भाचीला लाडू, मी घेतो तिची काळजी. पण इकडे मामी खूपच नकार घंटा लावत असते आणि सगळ्यांनाच वाईट वाटत असतं. मग कौस्तुभ काय करतो, पुढे येतो आणि त्या ताटातला एक लाडू घेतो आणि म्हणतो अरे वा, लाडू तर खूपच छान झाले आहे, मी खातो, मस्त आहे. आणि इकडे त्याच्या बायकोला म्हणत असतो हे घे, तू घेणार का लाडू? तर ती म्हणती नको मला, तिलासुद्धा आवडलेलं नसतं तिच्या सासूबाईंचं वागणं. पण इकडे मामा मामीचा वाढन त्यामुळे प्राजू म्हणते ठीक आहे ना, काही एवढं मी देवापुरची साखरच खाईल. पण इकडे भाग्याला मात्र खूपच राग आलेला असतो. ती तिच्या आईला म्हणते की मुद्दाम करतेस का? मी तुला काय सांगितलं होतं, प्राजूसाठी खीर बनवायला सांगितली होती ना, मुद्दाम बेसनाचे लाडू केले ना, ज्यामुळे प्राजक्ता लाडू खाणार नाही. आई मला तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही, तू सगळं मुद्दाम वागतेस हे मला चांगलंच माहीत आहे. पण इकडे आता मामी बोलते की मला खूप कामं असतात, मला घरातल्या कामामध्ये कुणीही मदत करत नाही, त्यामुळे मला नाही बनवता आली, त्यात काय एवढं. आणि इकडे प्राजक्ता मात्र समजूतदारपणा दाखवत म्हणते की ठीक आहे, मी देवासमोरची साखर खाईन. मामी तसंही देवासमोर रोज तू साखर ठेवते ना, ती मीच खाते आणि साखर खाल्ली काय आणि लाडू खाल्ला काय, माझं तोंड गोड होणारच आहे. ठीक आहे, मी साखरेनेच तोंड गोड करते. आणि इथे आता प्राजक्ता या सगळ्यांपासून निघून घरामध्ये जाते आणि देवघरात देवासमोर उभी राहिलेली असते आणि देवाचे खूपच आभार मानत असते. म्हणत असते देव बाप्पा, तुझ्या आशीर्वादाने माझं आजवर सगळं काही छान झालेलं आहे आणि इथून पुढेही होणार आहे. आज माझं शिक्षण पूर्ण झालं, यामध्ये तुझं खूपच मोलाचं योगदान होतं, तुझ्यामुळे आज हा दिवस पाहायला मिळाला आहे. आणि इकडे मात्र प्राजक्ताचे डोळे हे आसवांनी भरलेलं असतात. खरं तर तिला मामीच्या वागण्याचं खूपच वाईट वाटलेलं असतं, पण ती तसं दाखवत नाही आणि देवबाप्पासमोर आपलं मन व्यक्त करताना आपल्याला दिसते. पण आता इकडे मामा लगेच प्राजक्ताच्या मागं येतो आणि बोलतो की मला कळलेलं आहे एका मुलीचा कॉलेजमध्ये पहिला नंबर आलेला आहे, भाग्या बोलत होती. आणि मामा म्हणतो मला तुझा खूपच अभिमान वाटत आहे प्राजक्ता, तू खूपच हुशार आहे आणि तू माझं नाव काढलंस. तेव्हा इकडे आता
मामा बोलतो, प्राजक्ता तुझ्या आईवडिलांचे पहिले आशीर्वाद घे, कारण ते जर असते तर माझ्या बहिणीला आज खूपच आनंद झाला असता. पण इकडे प्राजक्ता मनाचा मोठेपणा दाखवते आणि बोलते की मामा आई बाबा गेल्यापासून तूच माझी आई झाला आहेस आणि तूच माझा बाबा झाला आहेस. खरा मान तुझा आहेस, तूच माझे आई बाबा आहे. आणि इकडे आता प्राजक्ता मामाच्या पाया पडायला लागते, पण मामा बोलतो की नाही बाळा, भाचीने फक्त मामावर अधिकार दाखवायचा असतो, मामाच्या पाया पडायचं नसतं. पण प्राजक्ता इकडे मामाला खूपच आदर आणि प्रेम देताना आपल्याला दिसते आणि शेवटी मामाचा आशीर्वाद घेते. पण इकडे आता मामाचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात. बोलत असतो की तुझी आई मरणाच्या दारात होती तेव्हा मी तिला एक वचन दिलं होतं आणि ते वचन मी आज पूर्ण केलं आहे. त्यातली एक जबाबदारी माझी आज पूर्ण झाली आहे. इकडे प्राजक्ता म्हणते की म्हणजे मामा, मी तुझ्यासाठी फक्त एक जबाबदारी आहे, मी तुझी कोणीच नाही. तेव्हा इकडे मामा म्हणतो, नाही ग बाळा, तू माझी मुलगीच आहे, असं कसं तू माझी कोणी नाही. मालिकेत आता अजून एका विलनची एंट्री झालेली आपल्याला दिसते. ती म्हणजे असते की चारूची आई. चारू म्हणजे प्राजक्ताची मामी आणि ही म्हातारी दाखवली आहे प्राजक्ताची मामीची आई. तर इकडे म्हातारी आल्या आल्या खूपच भुनभुन चालू करते आणि इकडे लेकीला म्हणत असते, दमले ग बाई मी ह्या उन्हामुळे, काय उन्हाचा तडका चालू आहे आणि काय करते, अजून तू राबतानाच दिसते आहे का. आल्या आल्याच इकडे म्हातारी बाकी त्या मामीचे कान भरू लागलेले असते आणि म्हणत असते, ती बॅद कुठं आहे, ती मला दिसत नाही. बॅद म्हणजे इकडे प्राजक्ताला ती खूपच घाणेरडे उन्हाधुनं बोलत असते आणि प्राजक्ताविषयी खूपच विष मामीच्या मनात इकडे पेरत असते आणि म्हणत असते, कुठं आहे ती ब्याद, मला तर काही दिसेनाच. आणि इकडे प्राजक्ता ही तिच्या मामासोबत देवघरातच असते आणि त्या दोघांचं छान इथे प्रेमाचं संभाषण चालू असतं. पण इकडे मात्र ही म्हातारी चारूचे खूपच कान भरत असते. मामीला नुसतं त्या प्राजक्ताच्या विरोधात भडकवतच असते, म्हणत असते, माझी लेकीला इथे मोल करून करून ठेवले आहे, कवर तू तिचं करणार आहे आणि काय चाललं आहे तुझं, काय या भाकरी चपात्या करत आहे, नुसतंच काम आणि काम. ती बॅग तू हाताने अंगावर ओढून घेतले आहे. तिची आई मेली तेव्हाच तू तिला उकोरड्यावर टाकून द्यायला पाहिजे नव्हतं किंवा कुठंतरी हे टाकून द्यायला पाहिजे नव्हतं, जेणेकरून तुला हे राबावं लागतंय ते राबायला लागलं नसतं. माझ्या नातवंडांच्या तोंडचा घास कवर या बॅदीला खायला घालणार आहे. तिच्यामुळे माझ्या नातवंडांच्या ताटामध्ये कायमच कमी खायला प्यायला गेलेलं आहे. तू माझं ऐकलं नाही, एवढ्या वर्ष सहन केलं, निदान आता तिचं शिक्षण पूर्ण झालं आहे, आता तरी या बॅदीला घरातून हाकलून दे. आणि इकडे मामी फक्त ऐकतच असते तिच्या आईचं बोलणं आणि ती म्हणत असते की मी हे सगळं बोलून काय उपयोग होणार आहे का आई, कशाला तू एवढा जीवाचा ताप करून घेते, ह्यांना नाही आवडत. तेव्हा इकडं आता म्हातारी म्हणते, माझा जावई खूप भला माणूस आहे, त्याला काही कळत नाही, निदान तुला कळतं, तू तरी त्या बॅदीला घरातून हाकलून दे. आणि इकडे म्हातारी खूपच असं किरकिर करत मामीचं त्या प्राजक्ताच्या विषयी कान भरत असते. इकडे प्राजक्ता मामाला सांगत असते, मामा आज माझं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि मला आता नोकरी करायची आहे, मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तेव्हा इकडे आता मामा म्हणतो की तुला तुझ्या पायावर उभं राहायचं आहे तर ठीक आहे, तू तुझ्या मनासाठी आणि तुला चांगलं वाटतंय म्हणून नोकरी कर, नाहीतर तुला पोसायला हा तुझा मामा अजून जिवंत आहे, त्याची तू अजिबात काळजी करू नको, तुला जो काही निर्णय घ्यायचा तो घे, तुझ्या पाठीशी मी एकदम खंबीरपणे उभा आहे. आणि इकडे प्राजक्ताला खूप आनंद होतो. प्राजक्ता बोलते की मी सूर्यवंशी इंडस्ट्रीज त्या कंपनीचा एक ॲड पाहिली आहे आणि मला तिथं नोकरीसाठी जायचं आहे, मी तिथे इंटरव्ह्यू देण्यासाठी जाणार आहे. तर इकडे मामा मात्र खूपच भरभरून आता त्या सूर्यवंशी कंपनीचं खूपच कौतुक करताना आपल्याला दिसतो. आणि इकडे आता सूर्यवंशी इंडस्ट्रीजची मालकीन यांचा आता इथे एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे. पत्रकारांची खूप इथे गर्दी झालेली असते आणि कोण आहे या सूर्यवंशी मॅडम हे पाहण्यासाठी. इकडे आता मामा सांगतो की प्राजू त्या खूपच मोठ्या आहेत बरं का आणि दिलदारसुद्धा आहेत आणि त्यांचा स्वभाव खूपच छान आहे. खूप कमी वेळामध्ये त्यांनी खूप मोठं यश हे संपादित केलेलं आहे आणि अशा एवढ्या चांगल्या माणसांच्या ठिकाणी जर तुला नोकरी मिळणार आहे तर तू नक्कीच नोकरी कर आणि तिथे इंटरव्ह्यूला जा. तर इकडे आता सूर्यवंशी कंपनीच्या मालकीनबाई या सूर्यवंशी मॅडमची एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या सगळ्या संपूर्ण
पत्रकारांवर एकदम दबदबा असलेलं वातावरण तिथं तयार झालेलं असतं. त्या गाडीतून बाहेर उतरतात आणि इकडे सगळेजण पत्रकार खूपच त्यांना प्रश्न विचारत असतात की तुमचं कसं तुम्ही एवढे यश स्थापन केलं, टॉप 10 कंपनींमध्ये तुमच्या कंपनीची निवड झालेली आहे, असं बरेच प्रश्न. इकडे आता मालकीनबाई खूपच रुबाबात गाडीतून बाहेर उतरतात आणि त्यांच्या कंपनीचं इथे कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पत्रकारही त्यांना शांतपणे एक एक प्रश्न विचारत असतात आणि मालकीनबाईसुद्धा त्यांना सगळ्या प्रश्नांची इथे आता उत्तरं देताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुसरीकडे भाग्यासाठी स्थळं पाहण्यासाठी इकडे गुरुजींना बोलवलेलं असतं आणि गुरुजी आल्यानंतर इकडे मामी गुरुजींचा छापाणी करते आणि म्हातारी बोलत असते की गुरुजी माझ्या नातीला चांगलं स्थळ दाखवा आणि आता तिचं लग्न करायचं आहे. इकडे आता मामी सुनेला म्हणते की जा पटकन पत्रिका घेऊन ये, तिथं बेडच्या खाली गादीखाली ठेवलेल्या आहे. आणि इकडे आता तृप्ती जाते आणि दोन्हीही मुलींच्या पत्रिका घेऊन येते. इकडे आता गुरुजी मुलीची पत्रिका बघतात आणि म्हणतात छान आहे मुलगी, आपण पाहूयात पत्रिका. आणि नंतर त्या पत्रिकेखालची दुसरी पत्रिका पाहतात तेव्हा गुरुजी म्हणतात अरे वा, तुम्ही दोन्ही मुलींची लग्न करणार आहे का? इकडे आता सूर्यवंशी मॅडम म्हणत असतात पत्रकारांना की ही कंपनी मोठी होण्यासाठी इकडे आलोक सूर्यवंशी यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे. आणि इकडे आता गुरुजी म्हणलेले असतात की तुमच्या दोन्ही मुलींचं लग्न करायचं. तर मामी मागे वळून पाहते आणि इकडे पत्रकार म्हणतात कोण आहे हे आलोक सूर्यवंशी, आम्हालाही पाहायचं आहे त्यांना, कोण आहे दाखवा. तर इकडे आता सूर्यवंशी मॅडम म्हणतात की त्यांना कॅमेऱ्यासमोर यायला अजिबात आवडत नाही आणि त्यांच्यामुळेच ही कंपनी एवढी मोठी नावारूपाला आलेली आहे. खूप हुशार आहेत ते. आणि इकडे पत्रकार आता गोंधळ घालू लागतात की आम्हाला पाहायचं आहे, आलोक सूर्यवंशी यांना पाहायचं आहे. पण इकडे आता पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं ही देतात की त्यांना अजिबात आवडत नाही कॅमेऱ्यासमोर यायला. इकडे आता आलोक सूर्यवंशी यांची एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आलोक हा काहीतरी छान असं गाण्याचं वाजवत असतो आणि इकडे खूपच वाद चाललेला असतो की मॅडमला तू का संपूर्ण पैशाचं दिलं, मालकांपर्यंत का गेलास, ते मधले पैसे मला खायचे असतात. त्यांच्याच हाताखालचा एक एम्प्लॉई आणि त्याच्या हाताखालचा दुसरा एम्प्लॉई, या दोघांची भांडणं चाललेली असतात. आणि त्यामुळे इकडे आता आलोक सरांना खूपच डिस्टर्ब झालेलं असतं आणि ते खूपच त्यांना त्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो. पण या दोघांची मात्र भांडणं इकडे चालूच असतात. इकडे मामी गुरुजींना बोलत असते की नाही, आम्हाला आमच्या एकाच मुलीचं लग्न करायचं आहे आणि आताच तिचं कॉलेज पूर्ण झालेलं असतं. तर गुरुजी म्हणतात तुमची दुसरी मुलगी खूपच सुंदर आहे आणि तिचं लग्न ठरायला लवकर ठरेल, अजिबात काही त्रास होणार नाही. पण इकडे मामी म्हणती नाही, मला माझ्या एकाच मुलीचं लग्न करायचं आहे. तर गुरुजी म्हणतात ठीक आहे. आणि इकडे आता मामी तृप्तीला बोलते की तू दुसरी पत्रिका कशासाठी आणलीस आणि तृप्तीला रागवते. पण तृप्ती मात्र मामीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. आणि इकडे गुरुजींचं म्हातारीचं त्यांचं सगळ्यांचं छान बोलणं होतं आणि आता गुरुजी निघून जायला लागतात. पण घराच्या बाहेर गुरुजी पडल्यावर तृप्तीही गुरुजींना पाठीमागून आवाज देत असे, गुरुजी थांबा, गुरुजी थांबा, आम्हाला आमच्या या दुसऱ्या मुलीचं सुद्धा लग्न करायचं आहे. पण गुरुजी म्हणतात छे आतमध्ये तर बोलणं झालं, ते बोलले की नाही करायचं लग्न म्हणून. पण इकडे आता तृप्ती बोलते की नाही हो गुरुजी, माझी सासू खूपच मनाने भोळी आहे, पण ती आजी खूपच कारस्थानी आहे, ती माझ्या सासूचं कान भरत असते. पण आता सासूबाईंना त्यांची चूक कळली, त्यामुळे आता आम्हाला आमच्या दोन्ही मुलींचं लग्न करायचं आहे. तर इकडे गुरुजी म्हणतात ठीक आहे, तुमची जर ती इच्छा असेल तर मी दोन्ही मुलींसाठी स्थळे बघतो. आणि इकडे गुरुजी तिचं सुद्धा पत्रिका आणि फोटो घेऊन निघून जातात. आणि इकडे तृप्ती मात्र बोलत असते की या माझ्या एकानंदाचं लग्न झालं तरी ही दुसरी प्राजू इथेच राहणार, त्यापेक्षा माझ्या दोन्ही नंदांचं लग्न झालं तर ह्या घरात मी एकटी राहीन आणि हे घर आता माझ्या एकटीच्या मालकीचं होईन, या घराची राणी मीच होईल, असा स्वार्थी विचार करून इकडे तृप्ती गुरुजींना दोन्ही मुलींच्या पत्रिका देते आणि स्थळं पाहायला सांगते. आणि या दोघांच्या भांडणाने डिस्टर्ब होऊन इकडे आलोक आता बाहेर येतात आणि डायरेक्ट त्या एका एम्प्लॉईच्या डोक्यातच काचेची बाटली फोडतात. आणि इकडे आता आपल्याला पुढच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की भाग्या ही आपल्या प्राजूचा खोटा इंटरव्ह्यू घेते आलोक सर बनून आणि इकडे प्राजू तिला उत्तरं देत असते. आणि इकडे आता
आलोकसाठी सूर्यवंशी मॅडम ह्या प्राजक्ताचं स्थळ पसंत करतात आणि प्राजक्ता इंटरव्ह्यू देण्यासाठी सूर्यवंशी यांच्या वाड्यावर गेलेले आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग प्रेक्षकांनो, कशी वाटली ही धमाकेदार सुरुवात नवीन मालिकेची? तुम्हाला जर ह्या मालिकेचे येणारे नवनवीन एपिसोड आणि प्रमो पाहायचे असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, लाईक करायला अजिबात विसरू नका.